Hey guys, welcome to my channel. Good morning to everyone. मॉर्निंगची मस्त गरम पाण्याने सुरुवात झाली. मस्त हॉट वॉटर घेतलं आणि सुरुवात झाली एका नवीन दिवसाची. आज आम्ही व्हिजिट करणार होतो कोशाई स्ट्रिपमध्ये. तिथे आहे द पॅरिसियन मकाव आणि आयफेल टॉवरचा व्ह्यू. सो आज आम्ही पॅरिसियन मकावमध्ये व्हिजिट करणार आहोत. बिफोर दॅट वी व्हिजिटेड इन बॉम्बे पॅलेस फॉर लंच आणि इथे खूप छान असं लंच केलं आम्ही. मँगो लस्सी प्यायलो. मँगो लस्सी पिऊन घरची खूप आठवण आली आणि इंडियाला आम्ही लवकरच व्हिजिट करणार आहोत कारण रेनी सीझन खूप टाईमपासून बघितलेलं नाही आहे इंडियाचं आणि ते खूप मिस करतोय आम्ही. सो लेट सी कशी सुट्टी मिळेल. अधिराजला सुद्धा मँगो खूप आवडतो आणि त्यांनी पण लस्सी मस्त एन्जॉय केली. आणि अशा प्रकारे आम्ही मस्त सिटीचा वॉक इन एक्सपिरियन्स घेत पोचलो हॉटेलकडे. तिथून फ्री शटल बस जाणार होती द पॅरिसियन मकावकडे. सो आम्ही आज ठरवलं की आज आपण बसने एक्सपिरियन्स करू मकाव या सिटीचा. इथल्या हॉटेलचं खूप छान असं बेनिफिट आहे की प्रत्येक हॉटेल ची एक बस असते जिथल्या गेस्टसाठी आणि ती तुम्हाला पूर्ण मकावमध्ये फ्री फिरवते. सो खूप छान असं हे बेनिफिट आहे जे तुम्ही नोट डाऊन करून ठेवा की तुम्हाला नेक्स्ट ट्रिपसाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday. बस झाला बर्थडे. अधिराजने बसमध्ये खूप मजा केली. आय डोंट नो तो कोणाला विश करत होता बट तुम्ही ऐकलंच असेल खूप छान तो विश करत होता. त्यानंतर JW मेरियटकडे आम्हाला बसने ड्रॉप केलं. तिथून आम्हाला वॉक करूनच जायचं होतं आणि द व्हेनेशियन मकाव आणि द पॅरिसियन मकाव हे समोरासमोर आहे. तर लास्ट ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर मी व्हेनेशियन मकावचा बनवला होता. आम्ही तिथे व्हिजिट केलं होतं. वन डे पॉसिबल नाही आहे दोन्ही एरियाज कवर करणं. सो आम्ही नेक्स्ट डे आलो होतो आणि इथून वॉक करत आम्ही पॅरिसियन मकावकडे निघालो. खूप कमी डिस्टन्स आहे आणि खूप छान व्ह्यू बघत बघत आम्ही इथून निघालो. So this is the Eiffel Tower, half the size of original Eiffel Tower in Paris. आणि हे खूप मस्त मोस्ट आयकॉनिक अट्रॅक्शन आहे मकावचं. खूप छान असा ब्युटिफुल व्ह्यू आहे. नाईटला इथे लाईट शो असतो जो 6 वाजल्यापासून स्टार्ट होतो. 6:15 पर्यंत स्टार्ट होतो आणि 15 मिनिट्स एव्हरी 15 मिनिट्समध्ये तो चालू राहतो मिडनाईटपर्यंत. आणि आतमध्ये तुम्ही इथे आल्यानंतर पॅरिसियन मकावमध्ये आल्यानंतर तुम्ही फर्स्ट फ्लोअरला कसिनो एक्सपिरियन्स करू शकता. त्यानंतर बाकीचे 4th आणि 5th फ्लोअर तुम्ही शॉपिंगचा एक्सपिरियन्स घेऊ शकता. इथे हॉटेलसुद्धा आहे. सो जर तुम्ही हॉटेलमध्ये राहणार असाल तर तुम्हाला
आयफेल टॉवरचा 38 फ्लोअरवरती जाण्यासाठी फ्री एंट्री आहे. पण जर तुम्ही इथे राहत नसाल आणि जर तुम्ही मकाव सिटीमध्ये राहत असाल, तर तुम्ही 7th फ्लोअरपर्यंत फ्री एंट्री आहे आयफेल टॉवरची. सो तुम्ही ते सुद्धा एक्सपिरियन्स करू शकता. आयफेल टॉवरच्या 37 फ्लोअरवरती जाण्यासाठी तुम्हाला तिकीट लागतं, जे की आहे 108 मॅकॅनिज पटाका. Or also you can enjoy romantic dinner with Eiffel Tower view at La Chain Restaurant. सो हे सुद्धा एक तुम्हाला ऑप्शन आहे, जो की तुम्ही रेस्टॉरंटमध्ये बसून व्ह्यू एन्जॉय करू शकता. पॅरिसियन मकावमध्ये तुम्ही हा फाउंटन लाईट शो बघायला विसरू नका. खूप छान असा व्ह्यू असतो. इथे तुम्ही फोटोज आणि व्हिडिओ घेऊ शकता. खूप छान म्युझिक आणि ॲम्बियन्स आहे. Also, I can suggest you can visit Love Lock Bridge, जे की सेम लाईक पॅरिसमध्ये आहे. तर तिथे तुम्ही व्हिजिट करू शकता आणि खूप फोटोजेनिक असा व्ह्यू आहे. मी प्रत्येक गोल्ड शॉपमध्ये अशा टाईपच्या डिझाईनचा नेकलेस बघत होती आणि या नेकलेसचं मला मीनिंग माहीत नव्हतं. मी नंतर या नेकलेसचं मीनिंग चेक केलं, तर मी तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करेन, की हे लोक पीकला खूप मानतात. त्याच्यासाठी तो एक लकी चार्म आहे आणि फॉर फर्टिलिटी अँड फॉर गुड हेल्थ आणि हॅपीनेससाठी, गुड फॉर्च्यूनसाठी यांच्या कल्चरमध्ये ग्रूम पॅरेंट्सकडून ब्राईडला हा गिफ्ट केला जातो वेडिंग डेला. सो असं या नेकलेसचं इन्फॉर्मेशन आहे, जे की मला तुमच्यापर्यंत सुद्धा पोचवायची होती. तो असा होता आमचा पॅरिसियन मकाव आणि आयफेल टॉवरचा एक्सपिरियन्स. Whether you are after romance, selfie, or simply soaking up the Parisian vibe, the Eiffel Tower at the Parisian Macau is the must visit. Don't forget to like, comment, subscribe, and more travel video. Thank you so much for watching my video. Thank you. Have a good day.